आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय घडामोडी। शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण केल्याच्या अमित शहांच्या टीकेला शरद पवारांकडूनच प्रत्युत्तर। विधानाची नोंद घ्यावी इतकी शहांची पात्रता नाही, खास शैलेश शहांच्या विधानाचा पवारांकडून समाचार। दिवाळी लागली असे नोंद घेणारी व्यक्तीच नाही, त्यांचा ती लेवलच नाही, प्रश्न तो नाही। देशात आतापर्यंत अनेक गृहमंत्री झाले पण तडीपार गृहमंत्रीच झाला नाही। अमित शहांच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर। शहांनी सहकार्यासाठी बाळासाहेबांचा आसरा घेतल्याची ही टीका। तुम्ही जुन्या प्रकरणांवर बोलत असाल तर आम्हालाही लवासाची फाईल उघडावी लागेल। पवारांनी शहांवर केलेल्या टीकेनंतर आशिष शेलारांचा इशारा। न्यायिक प्रक्रियेत ज्या अमितभाईंना निर्दोषत्व मिळालं, या बाबतीत जर तुम्ही विधान करणार असाल तर लवासापासून बऱ्याच न्यायिक प्रक्रियेमध्ये इंगित संदेश कोणाकडे जातो हे बोलावं लागेल। ती वेळ तुम्ही आणून देऊ नका। स्थानिक निवडणुकीत एकत्र लढण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती। काँग्रेस आणि ठाकरे गटासोबत एकत्र बसून चर्चा करू, शरद पवारांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर। महायुतीतील आमदारांना उद्या रिपोर्ट कार्ड द्यावं लागणार। महायुतीच्या सर्व आमदारांसोबत मोदी स्नेहभोजनही करणार। रामदास कदमांचं उद्धव ठाकरेंवरील वक्तव्य म्हणजे सत्तेचा माज। संजय राऊतांची रामदास कदमांवर टीका। बाळासाहेब ठाकरे स्मारक अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करण्याची फडणवीसांकडे मागणी करणार कदमांनी केलं होतं वक्तव्य। जी सत्तेची मस्ती आणि माज आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कोणी गद्दारी केली हे महाराष्ट्र जाणतं आणि आता जे कोणी हे फडफड करतायत बरं का, पाळलेले पोपट, तर त्यांना हा बोलण्याचा अधिकार नाही। 2020 पासून बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे तर उद्धव ठाकरे स्मारक समितीच्या मार्गदर्शकपदी। मुख्यमंत्री होण्याआधी ठाकरेंनी दिला होता अध्यक्षपदाचा राजीनामा। पक्ष कठीण काळातून जात असताना जबाबदारीनं काम केलं पाहिजे। प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला पटतेच असं नाही। भास्कर जाधवांच्या वक्तव्यानंतर राऊतांचा सल्ला। शिवसेनेची जवळ काँग्रेस झाल्याचे जाधवांचे होते खडेबोल। संघर्षाच्या आणि कठीण काळातून जात असताना आमच्यासारख्या नेत्यांची जबाबदारी आहे की अत्यंत जबाबदारीने आणि संयमाने काम केलं पाहिजे। प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला पटतेच असं नाही। उपमुख्यमंत्री शिंदेंनी दरेगावात उत्तरेश्वराचं घेतलं दर्शन। मंदिराचा जीर्णोद्धार लवकर पूर्ण होऊ दे आणि महाराष्ट्रातील जनतेला सुखी ठेव, शिंदेंची देवाकडे प्रार्थना।